इकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आजपासून ओबीसी जनजागृती रथयात्रा सुरू झालेली आहे। ओबीसींच्या विविध संविधानिक अधिकारांसाठी विदर्भामध्ये 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी अशी ही यात्रा चालणार आहे। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ही माहिती दिलेली आहे। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। ओबीसी महासंघाने आज दीक्षाभूमीपासून जनजागृती यात्रा सुरू केलेली आहे। विशेष करून मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर एक दबाव कुठेतरी राज्य सरकारवर पाहायला मिळत आहे। तो दबाव कुठेतरी दूर करण्याचा आणि परिस्थिती आली तर मग आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून या जनजागृती यात्रेकडे पाहिलं जात आहे। कशा प्रकारचं नियोजन आहे, कुठे कुठे फिरणारी जनजागृती यात्रा? आमच्या ओबीसी समाजाच्या ज्या संविधानिक प्रलंबित मागण्या आहे त्याच्याकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्या, ज्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून लवकरात लवकर त्याची आकडेवारी घोषित करावी। केंद्र सरकारने ओबीसी करता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे। केंद्र सरकारने सुद्धा जातीची निहाय जनगणना करावी आणि सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना जे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकतात त्यांना 100% स्कॉलरशिप देण्यात यावी। ह्या प्रमुख मागण्या घेऊन नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी गावं आणि तालुका स्तरावरती यात्रा जाणार आहे, जनजागृती करणार आहे। त्याच वेळी चंद्रपूरमध्ये सुद्धा सुरू आहे आणि त्यानंतर 7 फेब्रुवारीला चंद्रपूरला SC ST ओबीसी समाजाच्या भव्य मोर्चाचं आयोजन करून केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष आम्ही आमच्या मागण्यांकडे वेधणार आहोत। ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी जी काही जनजागृती रॅली काढण्यात येत आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सोबत आहे। त्यांच्या पुढील लढ्याची पूर्वतयारी समजायची का? हो, काही हरकत नाही, कारण हा लढा चालूच राहणार आहे। जोपर्यंत ओबीसीच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे। म्हटला प्रश्न सलील देशमुख यांना घेऊ। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळे इथे पदाधिकारी पाहायला मिळत आहे। पूर्ण ताकद लावली राष्ट्रवादीने। निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं आमचं या आंदोलनाला, या रथयात्रेला संपूर्ण समर्थन आहे आणि या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आहेत। या संपूर्ण रथयात्रेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, हे देखील सहभागी झालं। त्यामुळे कुठेतरी एक जनजागृती करण्याचा प्रयत्न आणि एक दबाव जो राज्य सरकारवर मराठा समाजाने तयार केला तो कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न ओबीसी समाजाकडनं, त्यांच्या नेत्यांकडनं होताना दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।